तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 8 फेब्रुवारी या हप्त्यातील कापूस बाजारभाव हा नेमका कसा काय राहील व अजूनसुद्धा कापूस बाजारभाव दबावातच का आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तर जेव्हापासून CCIने आपल्या कापूस विक्रीची घोषणा केलेली आहे, तेव्हापासून आपल्याला कापूस बाजारभाव हे निश्चितच दबावात दिसत आहेत. तर याचे मुख्य कारण असे की एक म्हणजे CCI हे प्रचंड मोठ्या अशा लॉटमध्ये आपली विक्री करते. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या व्यापाऱ्याजवळून थोडा थोडा शेतमाल घेतल्यापेक्षा ज्या कंपन्या आहेत त्या डायरेक्ट CCIकडून एकसाथ मोठा लॉट घेतात. त्यामुळे त्यांना त्यामध्ये बाजारभाव जरी परवडत नसला तरी एकसाथ लॉट आल्यामुळे एका प्रकारे कंपनी खूप दिवस चालण्याची गॅरंटी त्यांना मिळते. त्यामुळे CCIच्या मालाला जास्त पसंती ह्या कंपन्या देत असतात. व मग दुसरे कारण काय, तर दुसरे कारण असे म्हणजे CCI हा आपला माल नेहमीच उधारीमध्ये विकते. त्यामुळे कंपनीला खूप दिवस जोपर्यंत प्रॉफिट येत नाही तोपर्यंत हा या शेतमालाचा पैसा देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळेच आपल्याला सध्या हे जे दर आहेत हे दबावात दिसायला मिळत आहे. व तिसरे प्रमुख कारण म्हणजे CCIने आपल्या शेतमालाची किंमत ही खूप उंचावून दिलेली आहे. त्यामुळे सुद्धा याचे दोन परिणाम आपल्याला दिसतात. पहिला म्हणजे भाव वाढू सुद्धा शकतो. दुसरा म्हणजे अतिभावामुळे कंपनी कापूस घेताना थोडा विचार करते. त्यामुळे आपल्याला थोडासा भावामध्ये कमतरता दिसत आहे. तर मग आता भाववाढ नेमकी होणार कधी, तर जोपर्यंत हा CCIचा कापूस पूर्णपणे विकल्या जात नाही तोपर्यंत निश्चितच आपल्याला भाववाढ हे पाहायला मिळणार नाही. पण मग हे नेमकं चालणार तरी किती दिवस, तर CCIचा बाजारभाव हा जास्त असल्यामुळे CCIची ज्या कापूस गाठी आहे त्यांची विक्री होत आहे, परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात न होता खूपच कमी प्रमाणात हे विक्री होत आहे. त्याचाच असर आपल्याला जो सर्वसामान्य शेतकरी आहे याच्या कापसावर सुद्धा बघायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत CCIने सध्या तरी आपल्या कापसाची किंमत कमी करून जेवढ्या लवकरात लवकर आपला कापूस विकता येईल तेवढा विकावा व शेतकऱ्यांसाठी हे जे मार्केट आहे ते खुले करावे. कारण की जोपर्यंत CCIचा कापूस हजर राहील तोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळणे हे खूप कठीण आहे. कारण की कंपनी जरी कापूस घेत नसली तरीसुद्धा त्यांना एक आधार आहे की मार्केटला अजून प्रचंड कापूस आहे, असा एक आधार कंपन्यांना CCIमुळे मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत CCI पूर्णपणे आपल्या कापसाची विक्री करत नाही तोपर्यंत निश्चितच शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आहे. तरी पुढील आठवड्यामध्ये आता नेमके बाजारभाव काय राहतील हा आपला प्रमुख मुद्दा. म्हणजे सध्या आपल्याला 7,600 ते 8,000पर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळत आहे. तर तोच आपल्याला कायम राहण्याची दाट शक्यता आहे. आणि थोडंसं भारत अमेरिका व्यापार संधीमुळे आपल्याला फायदा बघायला मिळू शकतो, तो सुद्धा जास्त पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला किंचितच 400 ते 500 रुपयांची वाढ हे बघायला मिळू शकते. म्हणजेच जिथं 7,600 ते 7,700 आहेत
तोच बाजारभाव आपल्याला 8,000पर्यंत पाहायला मिळेल. त्याच्यावर सध्या तरी आपल्याला आशा नाही आहे आणि कमी व्हायचे सुद्धा जास्त चान्सेस नाही आहे. त्यामुळे हाच भाव किंवा 400 ते 500 भाववाढ हे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.